नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय रवा मँगो केक। मी अयोध्या तुमचं स्वागत करते या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवतोय हा खूपच टेस्टी मजेदार असा रवा मँगो केक। मैदा नाही, ओव्हन नाही, तरीही असा सॉफ्ट मँगो केक तुमचा विश्वासच बसणार नाही, पण हा रव्याचा केक बनलाय। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे रव्यापासून हा सॉफ्ट स्पॉन्जी असा मँगो केक कसा बनवायचा। बनवायला हा केक एकदम सोपा आहे, झटपट अशी रेसिपी आहे। लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा केक आवडेल। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। हा रवा मँगो केक बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा इथे मी एक मोठ्या साईजचा आंबा घेतलाय। तर मस्त असा गोडसर हा आंबा आहे। इथे तुम्ही हापूस आंबा पण घेऊ शकता। आता हा आंबा आपण कापून घेणार आहोत। अगदी रफली आपल्याला आंब्याला चॉप करून घ्यायचंय। तर आंबा कापून झाला की इथे मी एक मिक्सर जार घेतलाय। आता हा कट केलेला सर्व आंब्याचा पल्प आपल्याला मिक्सर जार मध्ये काढून घ्यायचा आहे। तर या आंब्यासोबतच यात आपल्याला लगेच साखर पण घालायची आहे। तर इथे मी अर्धा कप साखर घालतीये। आंबा तुमचा किती गोड आहे या अंदाजानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करा। आता मिक्सरला याची एकदम फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर आंब्याच्या गाठी यामध्ये राहायला नको। तर बघा, आंबा आणि साखरेची पेस्ट बनवून तयार आहे। आता आपण केकचं बॅटर बनवायला घेऊया। त्यासाठी पहिल्यांदा रवा मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। तर इथे मी 1.5 कप बारीक रवा घेतलाय। तुमच्याकडे जाड बारीक कुठलाही रवा असेल तरी त्याला मिक्सरला बारीक करणं गरजेचं आहे। यामुळे काय होतं की पुढे जाऊन आपल्या केकचे तुकडे पडणार नाहीत। तर बघा, इथे मिक्सरला रवा मी छान असा बारीक करून घेतलाय। रव्याची एकदम अशी बारीक पावडर इथे बनली आहे। तर बरेच लोक या केकमध्ये मैद्याचा पण वापर करता। तुम्हाला वाटलं तर 1 कप रव्यामध्ये अर्धा कप मैदा पण तुम्ही इथे ऍड करू शकता। पण मी इथे संपूर्ण रव्यापासूनच हा केक बनवणार आहे, त्यामुळे रव्यालाच मी बारीक करून घेतलंय। त्यामुळे यात मैदा घालण्याची गरज नाही। आता या रव्याला एका मिक्सिंग बाउल मध्ये काढून घ्यायचंय। यामध्ये आता आपण घालतोय अर्धा कप तेल। तर तेलाऐवजी तुम्ही इथे तूप किंवा बटर पण वापरू शकता। तेल घातलं की यामध्ये आपल्याला घालायची आहे मिक्सरला तयार केलेली आंबा आणि साखरेची प्युरी। आता ही साखरेची आणि आंब्याची प्युरी या रव्यामध्ये घातल्यानंतर याला आपल्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तर यात मी कुठलाही इसेन्स ऍड करणार नाही, कारण मी घेतलेला जो आंबा आहे तो मस्त सुगंधित आहे। त्यामुळे इसेन्स टाकण्याची गरज नाही, म्हणजे आंब्याचा नॅचरल फ्लेवर हा केक मध्ये छान उठून येईल। तर बघा, इथे सर्व हे आपलं छान मिक्स करून झालंय। आता या तयार बॅटर मध्ये आपण घालतोय अर्धा कप रूम टेम्परेचर वरचं दूध। तर हे दूध आपण या बॅटर मध्ये छान असं एकसारखं हलवत मिक्स करून घ्यायचंय। तर मस्त असं हे एकजीव यामध्ये करायचंय। तर दुधाऐवजी इथे दही पण तुम्ही वापरू शकता, पण खूप जास्त आंबट दही इथे घालायचं नाही, किंवा याऐवजी तुम्ही कंडेन्स मिल्क पण इथे वापरू शकता। मस्त आपलं हे बॅटर आता छान मिक्स करून झालंय। तर बघा, कुठेही या बॅटर मध्ये गाठी वगैरे राहिलेल्या नाहीत। छान असं एकसारखं हे बॅटर आपलं मिक्स झालंय। आता या बॅटरवर झाकण ठेवून निदान 30 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचंय, म्हणजे यातला रवा छान फुलला जातो। तुमच्याकडे वेळ असेल तर 1 तासासाठी पण तुम्ही हे बॅटर ठेवू शकता। तोपर्यंत इथे आपण केकच्या भांड्याला ग्रीस करून घेऊया। तर भांड्यात 1 चमचा तेल घातलं। हे आता संपूर्ण भांड्याला हाताने अशा प्रकारे लावून घ्यायचंय। भांडं आपल्याला तेलाने छान ग्रीस करून घ्यायचंय। नंतर यामध्ये मी राऊंड शेप मध्ये कट केलेला बटर पेपर ठेवला। तर बटर पेपर नसेल तर मैदा किंवा गव्हाच्या पिठाने पण तुम्ही इथे डस्ट करून घेऊ शकता। आता गॅसवर एक जाड तळाचं भांडं ठेवलं। यात एक स्टँड ठेवायचा। या भांड्यावर झाकण ठेवून 15 मिनिटं लो फ्लेमवर प्रीहीट करून घ्यायचंय। तर बघा, हे बॅटर ठेवून आपल्याला 30 ते 35 मिनिटं झाली। तर 30 मिनिटांनंतर हे आपलं रव्याचं बॅटर छान असं फुललं गेलंय। पहिल्यापेक्षा थोडंसं हे घट्ट पण झालेलं आहे। तर पहिल्यांदा छान असं चमच्याने याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। बॅटरला मस्त असा पिवळसर कलर आलाय। आता यात घालायची आहे 1 टेबलस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा किंवा इनो। आता यात आपण घालतोय पाव कप रूम टेम्परेचर वरचं दूध। हे सर्वच आता चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। तर बेकिंग पावडर आणि सोडा घातल्यानंतर याला खूप जास्त आपल्याला ओव्हर मिक्स करायचं नाही। एवढंच मिक्स करायचं की बेकिंग पावडर आणि सोडा बॅटर मध्ये एकसारखं छान असं मिक्स झालं पाहिजे। तर बघा, इथे स्मूथ असं केकसाठीचं बॅटर आपलं तयार झालंय।
आता हे बॅटर आपल्याला तेल आणि बटर पेपर लावलेल्या केकच्या भांड्यात घालायचंय. तर बघा एकदम स्मूथ असं बॅटर अगदी रिबन कन्सिस्टन्सीचं झालंय. तर अजिबात यात गाठी वगैरे झालेल्या नाहीत. कन्सिस्टन्सी पण बॅटरची एकदम परफेक्ट झालीये आणि आंब्याचा मस्त असा सुगंध पण येतोय. आता हे भांड हलक्या हाताने टॅप करायचं म्हणजे यातला एअर बबल निघून जातील. आता यावर गार्निशिंगसाठी बारीक कापलेले घरात अवेलेबल असतील किंवा तुमच्या आवडीचे ड्राय फ्रुट्स गार्निशिंगसाठी यावर घालायचे. आता लगेचच वेळ न लावता या केक टिनला 15 मिनिट प्रीहीट करून ठेवलेला भांड्यात ठेवून द्यायचंय. भांड्यामध्ये याला छान सेट करून घ्यायचंय. नंतर याच्यावर झाकण ठेवायचं. याला आता 35 ते 40 मिनिटं एकदम स्लो फ्लेमवर बेक करून घ्यायचंय. तर बघा आता जवळजवळ 40 मिनिटं झाली. 40 मिनिटानंतर केक आपण चेक करून बघूया. तर बघा छान असा केक आपला फुललाय. तर सुरीने चेक केला तर सुरी एकदम क्लीन आहे. म्हणजे आपला केक हा मस्त एकदम छान बेक झालाय. आता हा केक बाहेर काढून पूर्णपणे थंड करायचा. तर बघा 15 ते 20 मिनिटांनंतर केक आपला छान असा थंड झालेला आहे. कडेने पण छान मोकळा झालाय. तर आता याला डिमोल्ड करून घ्यायचंय. तर एक प्लेट भांड्यावर ठेवली आणि भांडं उलटं केलं. हलक्या हाताने टॅप केलं. तर बघा इझिली हा केक भांड्यातून बाहेर आलाय. अजिबात कुठेही भांड्याला चिकटला नाही. आता यावरचा बटर पेपर आपण काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता हा रवा केक एकदम स्पॉन्जी बनलाय. मस्त असं याचं टेक्स्चर आलंय. एकदम असा सुंदर हा केक दिसतोय. तर केकला बघा आपल्या कलर पण एकदम छान असा आलाय. तर हाताने दाबल्यानंतर बघा छान असा हा स्पॉन्जी केक आपला झालाय. तर हा केक आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे. केक कट करताना तुम्ही बघू शकता किती मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा हा केक झालाय. तर कट करताना अजिबात हा सुरीला कुठे पण चिकटला जात नाही. इझिली हा केक कट होतो आणि खायला जर तुम्ही म्हणाल तर एकदम भन्नाट अशी ही केकची टेस्ट लागते. तर बघा एक केकचा पीस मी तुम्हाला काढून दाखवते. आतमध्ये बघा किती छान याला जाळी पडली आहे. मैदा ओव्हनचा वापर न करता एकदम मऊ जाळीदार हा मँगो केक आपण तयार केलाय. तर लहान मुलं केक खायचा हट्ट करत असेल तर असा घरीच एकदम भारी असा हा रवा मँगो केक त्यांना बनवून द्या. लहानच काय तर मोठे सुद्धा अगदी आवडीने हा केक खातील. हा केक खाल्ला ना तर बाजारचा अनहेल्दी केक तुम्ही कधीच खाणार नाही. नेहमी असाच बनवाल. आजची ही सोपी झटपट होणारी रवा मँगो केकची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.